मित्रांनो, आपण जुन्नर नगरपालिकेच्या समोर उभे आहे. इथं तुम्ही खड्डे बघू शकता. इथं नुकताच एक अपघात होता वाचला आहे. इथं रोज नगराध्यक्ष आणि नगरसेवक हजेरी लावायला येतात. का त्यांच्या नजरेखालून हे रस्ते नव्हते गेले असतील का? सांगा बरं. इथं आपल्यासोबत ऍडव्होकेट जमीर कागदी आहे, यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय मत आहे तुमचं? छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले जुन्नर शहर आणि या शहरामध्ये आत्ताच जुन्नरच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत. जवळपास 9 वर्षानंतर हे निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या जो मधला पिरियड होता जवळपास 9 वर्षाचा 10 वर्षाचा, आणि या कालावधीमध्ये जुन्नर शहर हे बकाल झालेलं आहे. जुन्नर शहराची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आपण बघितलं प्रामुख्याने याच्यामध्ये रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे, दयनीय आहे. पाण्यासंदर्भात प्रॉपर नियोजन होणं गरजेचं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये रमजान महिना येत आहे, इतरही सण येत आहे. त्या अनुषंगाने आता मी अर्धा तास अगोदर समजलं मला का इथं एक, जरा दाखवा कॅमेरा, इथं एक मुलीचा अपघात झाला आणि ते मुलीचा अपघात झाल्यानंतर आता मी मुख्याधिकाऱ्यांना पण फोन केला होता की ह्या संदर्भात तुम्ही तातडीने उपाययोजना त्याच्या करा. मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं एक थोड्या दिवसामध्ये आम्ही सगळं हे नियोजन करून जुन्नर शहर खड्डेमुक्त करू. जुन्नर शहर खड्डेमुक्त करण्याच्या अनुषंगाने वास्तविकरित्या जुन्नर शहर म्हणजे आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांचं विजन आहे का बाबा जुन्नर हे एक चांगल्या टॉपला नेऊन घेऊन जायचे. त्या अनुषंगाने जुन्नर शहरामधले जे रस्ते आहेत, भुयारी गटार आहे, पाणी 24 तास, कॉन्क्रीट रोड, भुयारी गटार, ह्या प्रामुख्याने ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने येणाऱ्या काही दिवसामध्ये जुन्नरचा विकास हा अतिशय जोराने आणि वेगात होणार आहे. आमची मुख्याधिकाऱ्यांना हीच विनंती आहे का लवकरात लवकर सगळी कामं त्यांनी करून घ्यावी. आता आपण बघितलं का गणपती विसर्जन मार्ग आमच्या तेली बुजरपेठेपर्यंत अतिशय चांगला रस्ता आहे, म्हणजे खड्डे बुजवण्यात आलेले आहे. परंतु त्याच्या पुढे कागदीवाडा, बायकोतवाल चौक, सदा बाजारपेठ, माई मोल्ला, सिपाई मोल्ला, सदा बाजार, शुक्रवार पेठ, ही अतिशय वाईट परिस्थिती रस्त्यांची. आणि आता मुख्याधिकाऱ्यांना फोन करून निर्वाणीचा इशारा त्यांना दिलेला आहे. ही लवकरात लवकर जर ही कामं झाली नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये आंदोलन करू आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करून प्रशासनाला ही सगळी कामं जी आहेत ती अतिशय महत्त्वाची कामं आहे ती करायला भाग पाडू. त्यांनी त्वरित आमच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि जुन्नर शहर हे खड्डेमुक्त करावे. नंतर जे विकासाचं विजन आहे ते करणारच आहोत आपण, परंतु हार्ड अँड फास्टमध्ये आता पावसाळा संपलेला आहे. आता काही कारण नाहीये डांबरीकरण करण्यासंदर्भात किंवा खड्डे बुजवण्यासंदर्भात. नगरपालिका प्रशासनाला माझी विनंती आहे, पुन्हा एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो का त्यांनी लवकरात लवकर त्यांनी या सगळ्या उपाययोजना फक्त ठराविक गल्ल्या बोळांमध्येच हे काम न करता संपूर्ण जुन्नर शहरामध्ये या ठिकाणी खड्डे बुजवण्यात यावे आणि जुन्नरमध्ये येणाऱ्या बाहेरच्या लोकांना, जुन्नर शहरातल्या लोकांना त्रास कमी व्हावा, अपघात कमी व्हावे, या अनुषंगाने त्यांनी काम करावे. अन्यथा उद्याच्या भविष्यात त्यांना लोकशाही मार्गाच्या प्रखर आंदोलनाला सामोरं जावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीडियो पसंद आई हो तो उसे ज़रूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूर डालें. और इसी तरह की मज़ीद वीडियो पाने के लिए चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी ज़रूर दबाएं. आपका अपना ज़मीर कागदी. अल्लाह हाफिज़.